आडवं आडवं जोरात दात घासले जातात, तर त्याच्यामुळे इनॅमल वीक होतं आणि मग आतलं जे डेंटिन असतं त्याला नर्व इनर्वेशन असतं, त्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. नॉर्मली सकाळी उठल्यावरती एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजे सकाळपेक्षाही रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कॅव्हिटीज हे असं एका गोष्टीमुळे होतं असं नाही आहे ना, ते इट इज अ कल्मिनेशन ऑफ मेनी थिंग्स. म्हणजे तुमचं जेनेटिक्स आहे, तुमचे डायटरी हॅबिट्स आहे, तुमचं मेंटेनन्स ब्रशिंग टेक्निक आहे आणि अशा सगळ्यामुळे होणारा काय परिणाम आहे, तर ते कॅव्हिटीज होण्याचं हे आहे. रेग्युलरली फ्लॉसिंग करणं, नाईट ब्रशिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला बऱ्याचदा ही सवयच नसते, त्यामुळे जर लहानपणापासून आपण मुलांना शिकवलं की म्हणजे पेरेंट्सच्या बरोबर छोट्या मुलांनी जर दात घासले, ते एक ऑर्डियल म्हणून आपण त्यांना असं हे केलं लहान मुलांना, तर मग ती लाईफलॉंग सवय लागू शकते. नाईट ब्रशिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जस्ट लाईक फ्लॉसिंग. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व न्यू वुमन प्रस्तुत थिंक लाईफ या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सिरीजमध्ये आपण काही डॉक्टरांची चर्चा करतोय, वेगवेगळ्या विषयातल्या एक्सपर्टशी बोलतोय आणि त्यांच्या विषयात नक्की आता काय घडतंय, त्याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे ही चर्चा करतोय. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अश्विनी गणपुले. स्वागत आहे थिंक बँकवरती मॅडम. नमस्कार. आणि त्या ड्युअल रोल प्ले करतात, त्या डेंटिस्ट आहेत प्रोफेशननं आणि क्लिनिकल एम्ब्रॉयलॉजी सुद्धा आहेत. पण आजचा आमच्या चर्चेचा फोकस हा त्यांच्या डेंटिस्ट या एक्सपर्टीजकडे असणार आहे. गेले जवळपास 20 वर्ष त्या डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिसही करतायत. त्यांचं फॉर्मल एज्युकेशनही याच्यातनं झालेलं आहे. त्यामुळे आपण जी गोष्ट सतत वापरतो पण दुखायला लागल्याशिवाय ज्याच्याकडे लक्ष जात नाही, असा आपला शरीराचा भाग म्हणजे दात. त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यावी, काय करावं, लहानपणापासून काय करावं, असा आपल्या आजच्या चर्चेचा स्कोप असणार आहे. पहिला प्रश्न हाच आहे की आजकाल स्क्रीनमुळे डोळ्यांना काय झालं की लगेच कळतं, कानाला काय झालं की लगेच कळतं. जोपर्यंत दात ठणकत नाही तोपर्यंत दाताला काही झालंय हे शक्यतो कळत नाही. असं व्हायच्या आधीच जर का मला ओळखायचं असेल की माझ्या दातांची हेल्थ कशी आहे, तर मी ती कशी ओळखायची, काय करायचं? असं नाहीये की दात ठणकायला लागल्यावरतीच आपल्याला कळतं. काही-काही वेळेला बऱ्याच साइन्स आपल्याला मिळत असतात आणि ते आपण इग्नोर करतो, की बऱ्याचदा अन्न अडकायला लागतं आणि फायब्रस फूड जसं नॉन-व्हेज खात असतील तर चिकनचे फायबर हमखास अडकतात. कोथिंबिरीची काडी आणि हे साबुदाण्याच्या खिचडीतलं जिरं हे सगळं नेहमी अडकायला लागतं आणि त्याच्यावरून आपल्याला कळायला पाहिजे, की आता कालपर्यंत मला काही अडकत नव्हतं, तर काहीतरी समथिंग इज रॉंग. तुम्ही जर रोज फ्लॉसिंग करत असाल, तर फ्लॉस म्हणजे एक धागा असतो, अ, जो त्याला वॅक्स लावलेलं असतं आणि त्या 2 दातांच्या मधून आपण तो फिरवला, तर तिथे स्पेस वाढली आहे हे कळायला लागतं. जर फ्लॉसिंग करत असेल, तर टाईट कॉन्टॅक्ट थोडा लूज झालेला आहे दातांचा, हे कळतं. म्हणजे आपल्याला जेव्हा दात दुखायला लागतो, तेव्हा ती खूप पुढची वेळ झालेली असते आणि मग मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला रूट कनाल, क्राउन अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणजे मग तुमचा वेळही जास्त लागतो, खर्चही जास्ती लागतो. त्याच्यापेक्षा जर प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आपण म्हणून ॲट लीस्ट वर्षातनं 2दा तरी डेंटल चेकअप, जसं आपण म्हणतो की कॉर्पोरेट हेल्थ चेकअप दरवर्षी करावा, बायकांनी 40शी नंतर करावा. तसं हे तर आपल्याला 6व्या वर्षापासून पर्मनंट डेंटिशन आलेलं आहे. तर आपण त्याची 4 वेळा खाण्यासाठी यूज करतो आपण दिवसातनं. हो. तर त्याचं आपल्याला तेवढी काळजी घेण्यासाठी चेकअपही मॅन्डेटरी आहे. तो वर्षातनं 2दा काहीही होत नसेल तरी डेंटिस्टकडे जायला पाहिजे आयडियली. एकतर आपल्याला असं प्रिव्हेंटिव्ह दाताच्या डॉक्टरकडे वगैरे जावं याची सवय नसते. मी त्याच्यावर येईनच. पण त्याच्या आधी हे जे फ्लॉसिंग हा प्रकार आहे, त्याच्याबद्दल मी एवढं ऐकलंय, करावं, करू नये. फ्लॉसिंगमुळंच दात लांब-लांब सरकतात आणि त्यांना आणि प्रॉब्लेम होतात. नक्की फ्लॉसिंग सायंटिफिक आहे का? नक्कीच आहे. दाताचे जे कॉन्टॅक्ट्स असतात ते आपण जेव्हा यंग असतो पेशंट किंवा म्हणजे ह्युमन यंग असतात, तर तरुणपणी ते कॉन्टॅक्ट्स एकदम टाईट असतात हं. आणि त्याचं कारण असतं की दाताच्या अराउंड हिरडी असते आणि हिरडीच्या आतमध्ये बोन असतं. पण जसं-जसं आपलं वय वाढतं किंवा आपण तेवढी हायजीन नीट राखत नाही, मग तिथे प्लाक साठतं, आणखीन मग तिथलं बोन लॉस व्हायला लागतो आणि मग वरची जी हिरडी असते त्या खाली सरकायला लागतात. मग दातामध्ये आपल्याला फटी पडायला लागतात.
हं. फ्लॉसिंगमुळे फटी पडतात असं होत नाही. कारण की तो फ्लॉस जो असतो, तो त्या दृष्टीने सायंटिफिक वेमध्ये डिझाइन केलेला असतो. त्यामुळे रेग्युलरली फ्लॉसिंग करणं, नाईट ब्रशिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला बऱ्याचदा ही सवयच नसते. त्यामुळे जर लहानपणापासून आपण मुलांना शिकवलं, की म्हणजे पेरेंट्सच्या बरोबर छोट्या मुलांनी जर दात घासले, ते एक ऑर्डियल म्हणून आपण त्यांना असं हे केलं लहान मुलांना, तर मग ती लाईफलाँग सवय लागू शकते. नाईट ब्रशिंग इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट जस्ट लाइक फ्लॉसिंग. मुळात नाईट ब्रशिंग इम्पॉर्टंट आहे हे कळलं. दिवसभरात कितीदा ब्रश करावं? त्यासाठी कोणत्या प्रकारच्या पेस्ट वापराव्यात? कारण त्याचे एवढे ऑप्शन आलेत आणि त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत? दिवसभरात असं वारंवार ब्रश करण्याची नॉर्मल माणसाला तशी गरज नाहीये. जर तुम्हाला ब्रेसेस लावलेल्या आहेत, फिक्स काही लावलेलं आहे, तर आम्ही सांगतो की दिवसातनं 3 वेळेला तुम्ही ब्रश करणं गरजेचंच आहे. पण नॉर्मली सकाळी उठल्यावरती एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे सकाळपेक्षाही रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेवण करता आणि त्याच्यानंतर जर ब्रश केलं नाही, तर तुम्ही गार्गल जरी केलेलं असेल, तरी काही प्रमाणात अन्नकण कुठे-कुठे अडकून राहतात हं. आणि तोंडामध्ये नॅचरली बॅक्टेरिया असतातच आणि मग हे त्यांना खाद्य मिळतं आणि मग ते त्यांचं रात्री काम करतात आणि मग हळू ते बॅक्टेरिया ॲसिड प्रोड्यूस करतात आणि मग लाँग टर्म त्याचा इफेक्ट आपल्या दाताच्या इनॅमलवर, डेंटिनवर दिसायला लागतो आणि मग तुम्हाला डेंटल केरीज म्हणजे कॅव्हिटीज होतात. अच्छा. तर हे टाळण्यासाठी आपल्याकडे रामबाण नाही म्हटलं तरी ॲटलीस्ट मिनिमाइज करण्यासाठी एक उपाय आहे आपल्याकडे, की नाईट ब्रशिंग आपण करू तरी शकतो, हं. जे आपल्या हातात आहे. सो नाईट ब्रशिंग हे जास्ती महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हटलात, की टूथपेस्ट कुठल्या वापरायच्या? आमच्या भाषेत आम्ही त्याला डेंटिफ्राईज म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये. तर टूथपेस्ट आम्ही असं सांगतो, की 5 वर्ष, 6 वर्षाच्या पुढे म्हणजे जेव्हा मूल गिळत नाहीये टूथपेस्ट, ही जी फेज आपली सुरू झाली, त्याच्यानंतर तुम्ही फ्लुराईड असलेलं टूथपेस्ट वापरू शकता. बरं. तर तुम्ही तुमच्या टूथपेस्टचं कंटेंट काय आहे हे बघायला पाहिजे, की त्याच्यामध्ये काय आहे. तर फ्लुराईड असलेलं टूथपेस्ट तुम्ही वापरलं तर त्याच्यामुळे दात किडण्याचं प्रमाण कमी राहू शकतं. हं. त्यात कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता आपण सेन्सोडाईन वगैरे हे जे बघतो, ते मेडिकेटेड टूथपेस्ट आहेत. हं. आरेथर्मोसिल, सेन्सोडाईन ह्या मेडिकेटेड टूथपेस्ट आहेत. तर त्या जनरल पब्लिकनी वापरायच्या तशा टूथपेस्ट नाही आहेत. हं. कारण की काही-काही ह्याच्यामध्ये तुमचे दात आता ब्रशिंग टेक्निककडे पण आपल्याला हळू-हळू हां. जावंच लागेल. जर आडवं-आडवं जोरात दात घासले जातात, तर त्याच्यामुळे इनॅमल वीक होतं आणि मग आतलं जे डेंटिन असतं, त्याला नर्व्ह इनर्व्हेशन असतं, त्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. हं. मग अशा केसमध्ये सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठीचं जे औषध आहे, ते त्या टूथपेस्टमध्ये आहे. अच्छा. म्हणून सेन्सोडाईन किंवा रॅपिड ॲक्शन थर्मोसिल हे जे काही ब्रँड्स बाजारात अवेलेबल आहेत, ते त्या केसमध्ये तुम्ही वापरू शकता, पण त्याच्याने तुमचा दात बरा होणार नाहीये. बरं. मग तुम्हाला डेंटिस्टकडे जायला पाहिजे. ते इनॅमल तिथे वीक झालेलं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक फिलिंग करून घेणं हे गरजेचं असतं. सो दाताची काही ना काही ट्रीटमेंट ही आपल्याला करावी लागते. एक असं वाटतं, की हे सगळं कितपत सायंटिफिक आहे, पण कितपत गरजेचं आहे आणि कितपत फॅड आहे. कारण पूर्वीची पिढी काय कडुलिंबाच्या काडीनं दात घासायची. अजून काय-काय नाही वापरलं लोकांनी दात घासायला आणि ते फिट राहिले. तर हे खरंच एवढं दात सेन्सिटिव्ह असणं, की सेन्सोडाईन वापरा असं किंवा तसंच दात घासा. इज इट ऑल रिक्वायर्ड? कसं आहे की एक बेसिक फॅक्टर असतो जेनेटिक्स. हं. की सगळ्यामध्ये तो असतोच. म्हणजे जर तुमच्या आई-वडिलांचे दात स्ट्राँग होते, तर यू आर बॉर्न विथ स्ट्राँग टीथ. बरं. असं आम्ही बघतो, की काही-काही म्हणजे आता आपण म्हणू नाही शकत, पण म्हणजे काही-काही रेसमध्ये आपल्याला जास्ती वीक दात दिसतात. ओके. सो इट इज ऑल जेनेटिक्स. हं. तर त्यामुळे मग तुमचे दात जर वीक असतील, तर तुम्हाला जास्त काळजी घेणं म्हणजे केरीजला प्रोन असतात काही-काही दात. म्हणजे आम्ही म्हणजे ट्रीटमेंट करताना असं लक्षात येतं, की अरे, इतकं ते दात ठिसूळ झालेले असतात व्हेन वी आर जस्ट भराभरा रूट कॅनल करायला लागतं. हं. खूप केरीज फास्ट प्रोग्रेस होतात. सो इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. तुम्ही हं. जनरलाइज नाही करू शकत, हं. की एक म्हणजे 2 मुलांमध्ये सुद्धा एका म्हणजे भावंडांमध्ये
एकाचे दात खूप छान असतील आणि दुसऱ्याचे वीक असतील असंही होऊ शकतं. सो बेसिक मेंटेनन्स आणि हायजीन हे तर करायला पाहिजे. तुम्ही म्हणलात, की पूर्वी आपले लोकं काही वापरत नव्हते, पण कडुनिंबाच्या काड्या वापरत होते. हो. त्याच्यामध्ये काय असेल जे डेंटिफ्रिसमध्ये वी डोंट नो. आम्ही ॲलोपॅथी ब्रांचमधनं हो. शिकलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला त्यातलं नॉलेज नाहीये. पण त्याच्यात तो भागही असेल. खाण्याचे प्रकार आपले किती बदललेत. आता हं, फास्ट फूड किती झालेलं आहे. पूर्वी पोळी भाजी शिवाय कधीतरी भेळ पाणीपुरी हं, असं काहीतरी मिळायचं. दिवाळीला चकली लाडू एकदा हं. मिळायचं. तर आता ते किती एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द सिटी तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. तुम्ही 4 पावलं बाहेर की ह्याच्या गाड्या आहेत, पिझ्झा आहे, बर्गर आहे, फास्ट फूड आहे, फ्राईज आहेत, हं, कोला, सोडा हं, हे इतकं पूर्वी नव्हतं ना. आपल्या हं, आई-वडिलांना पेप्सी आणि हे असं पिण्याची हं. काही माहितीच नव्हतं. पन्हं, सरबतं हे त्यांचं लक्झरी होती. हो, सो आपण वेस्टर्नायझेशनमुळे ह्या चुकीच्या पद्धती पण घेतल्या आहेत हो. आणि हे सगळ्या ॲसिडिक गोष्टी आहेत ना. हं. इनॅमलवरती त्यांचा काही ना काही परिणाम होणार आणि ते ठिसूळ करणार. नुसत्याच ॲसिडिक नाही तर त्याच्यात शुगर कंटेंट प्रचंड असते. हे सगळे जे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे आणि विशेषतः कोला आहे, यानं पोटावर इम्पॅक्ट होतो, वजन वाढतं इतपतच आम्हाला माहीत असतं. ह्याचा दातावरचा इम्पॅक्ट काय आहे तो सविस्तर सांगा? सो हे जे आहेत हे सगळे शुगर ड्रिंक्स आहेत. हं. अ, तर आपण जसं म्हणतो त्यांना एम्प्टी कॅलरीज हो. जसं म्हणतात म्हणून वजनावर परिणाम होतो. तर ते तुम्ही जास्त घेणार तर त्याच्यामुळे इनॅमलवरती परिणाम होणार. बरं. सो इनॅमल तुमचं म्हणजे दाताचं? दाताचं सगळ्यात बाहेरचं जे एकदम शायनी तुमचे दात हं, ठेवण्यासाठी ज्याचा उपयोग होतो ते इनॅमल असतं. हं, तर त्याच्यावरती परिणाम होतो आणि ते ठिसूळ व्हायला लागतं. आणि मग कॅव्हिटीज हे असं एका गोष्टीमुळे होतं असं नाहीये ना. ते इट इस अ कल्मिनेशन ऑफ मेनी थिंग्स म्हणजे तुमचं जेनेटिक्स आहे, तुमचे डायटरी हॅबिट्स आहे, तुमचं मेंटेनन्स ब्रशिंग टेक्निक आहे आणि अशा सगळ्यामुळे होणारा काय परिणाम आहे, तर ते कॅव्हिटीज होण्याचं हे आहे. हं, हं, सो जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल, तर ॲट मिनिमम नाईट ब्रशिंग तर करायलाच पाहिजे. हं. तेवढं जर केल्याने निदान तुमचं काय 50% 25% तरी फायदा होत असेल, तर करायला काही हरकत नाहीये. अजून एक सांगितलं जातं, की खूप गरम, खूप गार खाल्ल्यानं दातावर परिणाम होतो. गरम चहा प्या किंवा गार आईस्क्रीम खा. मग ते काय सेन्सिटिव्ह दात वगैरे असं म्हणतात. हे नक्की काय आहे? जर तुमचा दात थोडाफार किडण्याच्या प्रक्रियेत असेल, तर तुम्ही थंड-गरम खाल्लं तर तुम्हाला कळ येईल आणि हे होईल. अ, थंड किंवा एक्सेसिव्ह हॉट आणि कोल्डनी तसं काही दातावर काही परिणाम होईल असं काही नाहीये. हं, सो हे आय थिंक इट इस अ मिथ. हं. हां. पण दात किडलेला असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर याचा त्रास होतो का? दात किडलेला असेल तर नक्कीच मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इनॅमलच्या आतमध्ये डेंटिन आहे, त्याला नर्व्ह इनर्व्हेशन असतं. तर दात आपला किती प्रमाणात किडलेला आहे. तो जर नर्व्हपासून थोडासा लांब आहे, म्हणजे डेंटिन या आवरणामध्ये त्याची कीड आहे आणि हं, बॅक्टेरियाचा प्रभाव तिथपर्यंतच आहे. तर तुम्हाला कळा येतील, हं, हॉटला येतील, कोल्डला येतील आणि एस्पेशली पेशंट सांगतात, की आईस्क्रीम खाल्लं की एकदम कळ हं. येते किंवा हे. तर नॉर्मली आईस्क्रीम खाताना कळ येऊन ती जाते. हो. पण तुमचा जर दात खराब असेल आणि तसं तुम्ही काही खूप जास्त थंड खाल्लं आणि हे, तर ती अशी वरपर्यंत कळ जाते आणि ती जाणवते. तर हं, त्यावेळेला तो दात नक्कीच खराब आहे. तुम्ही एअर सक केली तरी हं, सुद्धा सेन्सिटिव्हिटी जी होते, हं, तर त्यावेळेला काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला डेंटल चेकअप करण्याची गरज आहे. हं. हे नक्कीच ओळखायला पाहिजे. ओके. पण ते डेंटल चेकअपचा तुम्ही विषय काढलात, की वर्षातनं 2दा करावं. असं नक्की त्याच्यात काय असतं? खूप जण म्हणतात, की फक्त क्लिनिंग असतं, पाण्याचा फवारा मारतात. का पैसे द्यायचे त्याच्यासाठी असं खूपदा वाटतं. काय आहे डेंटल चेक? डेंटल चेकअप केल्यावरती आपल्याला एकतर दात किडले आहेत की नाही किंवा दात थोडेसे किडायला लागले असतील, तर त्याची ट्रीटमेंट करता येते. म्हणजे जे काम फिलिंगवर भागून जाणार आहे आणि तो दात तुम्हाला पुढचे 20 वर्षसुद्धा काम देईल. हं, तर तुम्ही जर गेला नाहीत आणि ती केरीज प्रोग्रेस झाली, कीड जर जास्त वाढली, तर तुम्हाला म्हणजे रूट कॅनल करायला लागेल, कॅप करायला लागेल. अगदी त्याच्याही पलीकडे जर दात खराब झाला, तर आपल्याला इम्प्लांटची ट्रीटमेंट करून कृत्रिम दात बसवावा लागेल. सो तुमचा वेळही जास्ती जाणार आहे, पैसेही जास्ती
आणि नुकसान वाढणार आहे. सो आपण असं म्हणतो ना स्टिच इन टाईम, हं. तसं ते आहे, की वर्षातनं 2दा डेंटल व्हिजिट इज तुमच्या फायद्याची आहे, की वेळीच जर कळलं. तसंच हिरड्यांचं पण आहे, की प्लाक साठतंय आणि थोडं-थोडं टार्टर जर साठायला लागतंय, एस्पेशली खालचे जे आपले दात आहेत. म्हणजे हे काही लोकांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं, की त्यांचं प्लाक नुसतं ब्रशिंगवर कंट्रोल होत नाहीये. 2दा मी दात घासतो, मी सगळं हे करतो, मी व्यवस्थित करतो असं पेशंट म्हणतो. पण तरीही जेव्हा पेशंट आपल्याकडे 6-8 महिन्यांनी येतात, तेव्हा आपल्याला कळतं की दातावर अशी एक पथरी यायला लागली आहे आणि ती दात आणि हिरडी ह्याच्यामध्ये यायला लागते आणि आमच्या भाषेत आम्ही त्याला पॉकेट फॉर्मेशन व्हायला लागतं. म्हणजे जी हिरडी असते ती दातापासून अशी हळू सुटायला लागते हं. आणि मग तो पेरिओडोंटल डिसीज जो आहे, हिरड्यांचा विकार, तो पसरायला लागतो आणि अच्छा. याची एकदम पुढची स्टेज म्हणजे दात हालायला लागतात. हं. तर हे होऊ नये म्हणून क्लिनिंग पॉलिशिंग म्हणजे एक सिंपल प्रोसिजर असते. हं. ज्याच्यासाठी आपल्याला इंजेक्शनची वगैरे पण तशी गरज लागत नाही आणि नुसती अल्ट्रासॉनिक क्लीनरनी तुमचं दात क्लीन केले जातात. हं. पॉलिश केले जातात एक प्युमिस पावडरनी आणि त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतात. तर हे काही लोकांनाच गरज लागते. हं. एव्हरी पर्सन डज नॉट रिक्वायर क्लीनिंग आणि पॉलिशिंग, स्केलिंग आम्ही आमच्या भाषेत म्हणतो. म्हणजे दातांचं आरोग्य वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुम्ही पॉलिशिंग आणि इनॅमलबद्दल बोलताय म्हणून एक जी क्रेज आहे, की पांढरे दात, चमकणारे दात म्हणजे भारी. तसंच असतं का दातांचा रंग ही नॅचरल गोष्ट आहे? पिवळे दात वाईट, पांढरे चांगलं काय आहे? नाही, दातांचा रंग ही अजिबात वाईट गोष्ट नाही आहे. दाताचा जो इनामल हा भाग आहे, तो निसर्गाने ट्रान्सल्युसंट बनवलाय. त्याच्यातनं लाईट पास होतो आणि रिफ्लेक्ट होतो. म्हणजे अच्छा. इट इज नॉट ट्रान्सपॅरंट. तो एका ठराविक म्हणून ते आपल्याला चमकताना दिसतात. आणि तो इनामलचा जो भाग आहे, तर आता तो केमिकली इट इज अ हायड्रॉक्सी अपटाईट क्रिस्टल आणि त्याच्यामध्ये व्हेरियस शेड्स असतात. म्हणजे जेव्हा आम्ही कृत्रिम दात बनवतो, तेव्हा पेशंटला शेड गाईड देतो. हं. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलात, तर भरपूर शेड्स असतात. सो नैसर्गिकरित्या शेडही वेगळ्या असतात दाताच्या. आणखीन स्किन कलर कॉन्ट्रास्टमुळे सुद्धा ते दिसतात. तुम्ही जर बघायला तर ठराविक वंशाच्या लोकांचे दात खूप पांढरे स्वच्छ दिसतात हं. आणि काही लोकांचे असे पिवळे-पिवळे दिसतात. सो दॅट इज ड्यू टू स्किन कलर कॉन्ट्रास्ट अल्सो अच्छा. आणि व्हेरियस शेड्स. त्यामुळे की फक्त पांढरे स्वच्छ दात असणं हेच हे नाही आहे. पण ब्लीचिंग किंवा व्हाईटनिंग ह्या ज्या प्रोसिजर निघालेल्या आहेत, तर तुमच्या दातांवरती जर काही स्टेन्स असतील, हं. तर ते डिझॉल्व्ह होण्यासाठी काही पेरॉक्साइड्स वापरून हे ट्रीटमेंट केले जातात. मग काही इव्हेंट असेल हं. काय किंवा तुम्ही सेलिब्रिटी असाल, सतत तुमचा क्लोजअप दिसणार असेल, तर मग ते स्टेन्स आणि हे वाईट दिसतात म्हणून मग लोकं जास्ती करून ब्लीच करण्याची पुढच्या दातांनाच ते करण्याची पद्धत आलेली आहे. ते करावं का नाही करावं? ती टेम्पररी प्रोसिजर म्हणजे ते परमनंट नसतं. हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे पेशंटनी, हं. की ब्लीचिंग हे टेम्पररी असतं. साधारण 6-8 महिने त्याचा इफेक्ट राहू शकतो हं. आणि नंतर दातावरती पुन्हा स्टेन्स येणार, पुन्हा रिमिनरलाइज होणार आणि मग तो इफेक्ट कमी होणार. हं. असं पण ते आहे. पण सतत आपण ते केलं, की जास्त केमिकल वापरली तरी तसं योग्य नाहीये. पण तसं सेफ झोनमध्ये आहे. म्हणजे ज्यांना अगदी हे मी म्हणलं जसं सेलिब्रिटी आहेत किंवा अगदी गरजेचं आहे, तर दॅट इज अ कॉस्मेटिक ट्रीटमेंट हं. म्हणजे. त्यामुळे इट इज अ पेशंट्स कॉल की वेदर टू गो फॉर ब्लीचिंग ओर नॉट. हं. सो दातांशी रिलेटेड खूप कॉस्मेटिक ट्रीटमेंट मी ऐकतो, की ते सुंदर दिसावेत म्हणून ते अलाइन करावेत. मग परमनंट अलाइनमेंट नसेल तर ते अलाइनर्स वेगवेगळे आलेत, की जे हिडन असतात. यातलं काय योग्य, काय अयोग्य, काय रेकमेंड कराल? अलायनर्सचं तर आता सगळीकडे पीक आल्यासारखंच झालेलं आहे. पण हे ऑर्थोडोंटिक्स हा एक विषय आहे त्याच्यामध्ये हे मोडतं. त्याचे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात आणि दात वेडेवाकडे असणं म्हणजे माल अलाइन्ड दात असले, क्राउडिंग असलं किंवा एकावर एक चढलेले दात असले, तर नक्कीच क्लीन करायला प्रॉब्लेम होतो. अन्न अडकण्याचं हे वाढतं. कधी-कधी एस्थेटिकली दिसायला पण ते वाईट दिसतं.
फटी असतात, हे असतात. तर त्यामुळे दातांची ही ट्रीटमेंट सरळ करण्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. कारण जर दाताचे सरफेसेस अगदी अलाइन्ड असतील, तर अन्न कमी अडकेल आणि ते खराब होण्याचं हे कमी होईल. तर त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. पण त्याची जी सर्टिफाईड क्लिनिक्स आहेत, त्याच्याकडनंच ते तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आणि आजकाल अलायनर्स हा चांगला ऑप्शन यासाठी आलेला आहे, की तुम्ही ते जेवणाच्या वेळेला ॲटलीस्ट काढून ठेवू शकता. तुम्ही बोलू शकता, व्यवस्थित हे करू शकता आणि सिंपल जे काही केसेस आहेत, त्याचा सक्सेस रेट खूप छान आहे अलायनर्सनी. तर मग प पर्मनंट वायर्स लावणं, त्या ब्रॅकेट्स आणि हे सगळ्या टोचतात आणि त्याचे खाण्यावरती रिस्ट्रिक्शन्स येतात. तेव्हा पुन्हा केअर नीट घेतली नाही गेली, तर त्यामुळे दात जे खराब होतात, हं, हे सगळं त्याच्यामध्ये मिनिमाइज झालेलं आहे. त्यामुळे अलायनर्स हे आय डोंट थिंक इट इज अ फॅड, हं. की इंडिकेटेड असेल त्या पेशंटच्या केसमध्ये तर नक्की करावं आणि खूप सुंदर रिझल्ट येतो. एस्पेशली काय होतं, की ऑर्थोडोंटिक केअरमध्ये जर तुम्ही फिक्स लावलेले असेल, तर दर 40 डेजनी 30-40 डेजनी तुम्हाला क्लिनिकमध्ये जाऊन ते त्याचे पुन्हा टायटन, बँड्स बदलून हे करून घ्यावे लागतात, ब्रेकेजेस होतात. हे जे काही गोष्टी आहेत, त्या अलायनर्समध्ये तुम्हाला एकदम सेट ऑफ अलायनर्स मिळतो. हं, पण त्याचा रिझल्ट हा तुम्ही वेअर करण्यावरती आहे. त्यामुळे ते तुम्ही नीट तेवढे व्यवस्थित वापरले, तर हं. तुम्हाला रिझल्ट नक्कीच चांगला दिसतो. परदेशी राहणाऱ्या लोकांसाठी हा खूप फायदा आहे, बरं. की ते इथे येतात तेव्हा ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंटसाठी परत-परत ते येऊ शकत नाहीत. मग त्यांना आपण त्यांचे दात स्कॅन करून ते अलायनर्स बनवून डिपेंडिंग ऑन त्यांची नीड म्हणजे त्यांच्या दातांच्या ट्रीटमेंटची नीड काय आहे, की 18 महिन्याची ट्रीटमेंट आहे का 16 महिन्याची ट्रीटमेंट आहे. त्याप्रमाणे तेवढे अलायनर्स त्यांना इथनंच घेऊन जाता येतात. हं. आणि मग त्यांना तो जेव्हा-जेव्हा ते व्हिजिट प्लॅन करतात आणि मग ते फॉलोअप करतात त्या डॉक्टरकडे आणि तिथल्यापेक्षा इथे त्यांना बऱ्याच म्हणजे आपण जसं मेडिकल टुरिझमचं म्हणतो, हो. तसं एक खूप चांगला फायदा होतो, की आपल्याकडे त्या मानाने त्या ट्रीटमेंट तशा कमी खर्चात होतात. तुम्ही कमी खर्चात होतात असं म्हणालात तरी सगळ्यांची एक तक्रार असती, की दाताच्या सगळ्या ट्रीटमेंट महाग आहेत. एक दात बदलायला 25,000 ते ₹50,000 लागतात आणि ते इतकं ठणकत असतं, की करण्याशिवाय पर्याय नसतो. तर का एवढे महाग आहेत दाताच्या ट्रीटमेंट? एक तर सगळं मटेरियल्स जी वापरली जातात डेंटल ट्रीटमेंटमध्ये कारण की दाताचं म्हणजे इट इट इज अ स्किलफुल जॉब आणि बरेचशी मटेरियल वापरले जातात. इक्विपमेंट आणि मटेरियल. त्यामुळे ती सगळीच कॉस्टली असतात आणि हं, मटेरियल बरीचशी आपल्याला इम्पोर्टेड वापरावी लागतात. जसं तुम्ही म्हणतात की टायटॅनियम, निकेल हो. टायटॅनियमचं हे ऑर्थोडोंटिक्समध्ये वायर्स त्यांचे जे हे आहेत किंवा आम्ही जे साधे क्राउन एंड ब्रिज करतो, त्याच्यामधली जी मटेरियल्स म्हणजे डेंटल मटेरियल, फिलिंग आणि याची जी सगळी आहेत, ती चांगली मटेरियल्स ही बाहेर बनतात. तर हं, आपल्याकडे आता बनायला लागलेली आहेत. पण हं. तो अजून ॲक्सेप्टन्स होणं आणि मग त्याची कॉस्ट कमी होणं, हे जर झालं तर नक्कीच डेंटल ट्रीटमेंटचा खर्च कमी होऊ शकतो. हं. पण बरीचशी जर्मन, अमेरिकन, जॅपनीज असे मटेरियल्स असतात त्याच्यामुळे आपल्याला ते महाग पडतं. पण शेवटी तुम्ही दात रिप्लेस करता, तेव्हा एलियन बॉडी शरीरात आणता आणि मग एम-आर-आय करताना विचारतात, की कशाचा दात आहे, काय आहे? तर इम्प्लांट कुणाला करावाच लागला, की दात इतका खराब झाला, की दुसरा दात बसवण्याशिवाय पर्याय नाही. तर त्यानं कसं चूज करावं, कोणतं मटेरियल चूज करावं, कशा पद्धतीनं या सगळ्याला सामोरं जावं? ते बायोकम्पॅटिबलच असतं. त्यामुळे डज नॉट डिफर ऑन द कंपनी ॲज पर से. प्रत्येक क्लिनिशियनचा चॉईस असतो आणि त्याप्रमाणे ते एखाद्या सिस्टमशी सरावलेले असतात आणि हं. त्याप्रमाणे ते तुम्हाला पेशंट म्हणून जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला ते एक 2-3 ऑप्शन सांगतात, की हे असे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला ते करायला पाहिजे. आय थिंक इट इज नॉट द चॉईस ऑफ द पेशंट, हं. इट इज चॉईस ऑफ द सर्जन. पण हे सगळं एक्स्ट्रीम एक झाला, की दात इम्प्लांटच करायचा किंवा कवळी बसवायची. त्याची सुरुवात होती ती म्हणजे लहानपणापासून आणि आजकाल खूप डॉक्टरांच्या फॅकल्टी निघाल्या डेंटिस्टमध्ये पण, की लहान मुलांचा वेगळा, इम्प्लांटचा वेगळा, प्रिव्हेंटिव्हचा वेगळा. तर आत्ता आमचे जे प्रेक्षक ज्यांच्याकडे लहान मुलं असतील, त्यांनी त्यांच्या मुलांची वयवर्ष 0 ते अगदी वयवर्ष 10-12 पर्यंत दातांच्या दृष्टीनं काय काळजी घ्यावी?
आता खूप लोकांना असा प्रश्न पडतो, की नक्की कधी जायचं डेंटिस्टकडे? आणि लहान मूल आणि अडल्ट पेशंट याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे कुठल्या डेंटिस्टकडे जायचं? तर सुरुवातीला नेताना तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जिथे जातात म्हणजे पिडोडोंटिस्टकडेच जायची काही आवश्यकता नाहीये. पण इनिशियली आपण असं म्हणतो ना, की त्यांना थोडं-थोडं अ, हे द्यावं, प्रत्येक हं. गोष्टीचं एक्सपोजर थोडं-थोडं दिलं, तर त्यांची बरोबर. जी अँक्झायटी असते ती हं, कमी होते. मग तुमची जर ट्रीटमेंट होणार असेल, तर तुम्ही शक्य असेल तर चेकअपच्या वेळेला तुम्ही त्याला बरोबर घेऊन गेलात, हं, तर त्यांना पण हे माहिती होतं, की हे परिचित एन्व्हायर्नमेंट आणि हे काय आहे. नाहीतर त्यांना खूप जास्त भीती असते. हं. त्यामुळे ते करू शकत नाहीत. तर तशी पिडियाट्रिक डेंटिस्ट पण त्या दृष्टीने शिक्षण घेतलेले आणि हे असतात आणि त्यांची क्लिनिक्स पण खूप किड्स फ्रेंडली एटमॉस्फिअर क्रिएट केलेलं असतं. त्यामुळे हे करायला हरकत नाही त्यांना न्यायला. साधारणपणे असं म्हणतात, की मुलाचं सोशल अँक्झायटी थोडी कमी झाली, ती चाइल्ड टू चाइल्ड थोडी बदलत असेल आणि तोपर्यंत जर काही प्रॉब्लेम आलेला नसेल, दात दुखलाच नसेल, तरी तुम्ही साधारण सोशल अँक्झायटी कमी झाल्यावर 4-5 वर्षाचं तर न्यायला काही हरकतच नाही. पण पर्मनंट डेंटिशियन 2 वर्षाचं असताना सॉरी पर्मनंट नाही, प्रायमरी डेंटिशियन जे आपलं असतं, ते 2 वर्षाचं असताना आलेलं असतं. त्यामुळे त्यांचं ब्रशिंग हळू तुम्ही फिंगर ब्रशनी करायला लागलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना छोट्या-छोट्या ब्रश आणि गिळल्या जाणाऱ्या टूथपेस्ट असतात, फ्रूट फ्लेवर्ड टूथपेस्ट असतात, त्या द्यायला हरकत नाहीये. आणि मग तुम्ही त्यांचं आम्ही तर सांगतो मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना, की दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी हं. 1 दिवस आमच्यासाठी ठेवायचा. म्हणजे मग त्यांचा एरवीचं करिक्युलममध्ये काही आड येत नाही. मल्टिपल हं, व्हिजिट्स लागतात. तर त्यासाठी त्यांना ते सोयीचं जातं हं. आणि मग तशाप्रमाणे येतात. कधी-कधी मुलांचे दात हालायला लागतात, ते पडत नसतात. मग पेरेंट्सना कळत नाही, की आता दुधाचे दात आहेत, तर हे पडणारच आहेत. मग आता डेंटिस्टकडे जायचं आहे का पडत नाहीये, तसंच ठेवायचं आहे. तर त्यावेळेला डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे, कारण की त्याच्या मागून येणारा पर्मनंट दात आत अडकलाय का? काय आहे? हा दात काढून टाकायला पाहिजे, त्याला वाट द्यायला पाहिजे. ह्याची अर्ली डिटेक्शन होऊ शकतं. बऱ्याचदा लहान मुलांच्या हॅबिट्स असतात. अंगठा चोखणे, अ, थंब सकिंग असतं, लिप ट्रॅप असतो. जर पुढचे दात पुढे असले तर लिप ट्रॅप असतो. आणखीन टंग थ्रस्टिंग अशा ज्या हॅबिट्स असतात, हे त्याच्यासाठी काही हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स द्यायला लागतात. तर बरं. त्याकरता लहान मुलांच्या डेंटिस्टकडे जाणं गरजेचं असतं. आणि जेव्हा मिक्स डेंटिशन आम्ही म्हणतो म्हणजे थोडे पर्मनंट दात यायला लागलेले आहेत आणि थोडे प्रायमरी दात आहेत, दुधाचे दात आहेत. असं मिक्स डेंटिशन त्यांचं 9व्या-10व्या वर्षी असतं. तेव्हापासनं तुम्ही मुलांना न्यायला पाहिजे, की त्याचे दात सगळे पडलेत का बाबा दुधाचे? वरून येणारे प्रीमोलर आहेत ते नीट आलेत का? त्याला काही कुठे आहेत त्या दातांना कुठे कॅव्हिटीज नाही ना झालेल्या? असं सगळं बघण्यासाठी तुम्ही मुलांचे चेकअप रेग्युलरली करून घ्यायलाच पाहिजेत. आणि त्यांच्यामध्ये काय असतं आपल्याला फायदेशीर, की म्हणजे कॅच देम यंग सारखं तुम्ही म्हणू शकता, की मुलं लहान असताना पर्मनंट दात 6व्या वर्षापासून यायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये सीलंट्स म्हणा, म्हणजे पिटन फिशर सीलंट्स वगैरे किंवा फ्लुराईड ॲप्लिकेशन ट्रीटमेंट ह्या ज्या ट्रीटमेंट असतात, ह्या लहानपणी जर केल्या, तर त्यांचं दात किडण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. म्हणजे बरं. अजिबात किडणारच नाहीत, असं फुलप्रूफ तर होत नाही. पण जी काही शक्यता आहे अन्न अडकण्याची आणि ती कमी होते. सो अशा ट्रीटमेंट मुलांच्या करता येतात. दुसरं म्हणजे जसं डबल-डबल दात असतात, त्याच्यामुळे ओव्हर क्राउडिंग आणि हे जे नंतर आपण अलायनर्स लावणार आहोत, त्याचंही डिटेक्शन अर्ली होतं, की माल अलाइन टीथ आहेत. तर त्याचं काही करायचंय, की पुष्कळदा मुलांचा वरचा जॉ एक्सपांड करावा लागतो. खालच्या जॉची ग्रोथ खूप जास्त होत असते, ती थांबवावी लागते. तर यासाठी तुम्हाला एक सायंटिफिक एडव्हाइस मिळण्याकरता तुम्ही मुलांना डेंटिस्टकडे न्यायला पाहिजे. सो डेंटिस्टकडे येऊन करायच्या गोष्टी हा एक भाग झाला. रोजच्या जगण्यात मुलांची काळजी पालकांनी कशी घ्यावी? रोजच्या जगण्यात म्हणजे डायट प्लेज अ व्हेरी इम्पोर्टंट रोल. कारण की पालकांच्या हातात आहे, की त्यांनी त्यांना काय खायला घालायचं आहे. म्हणून तुम्ही त्यांचं स्वीट गोष्टी अजिबात बंद तर नाहीच करू शकत. थोडं-थोडं द्यायचं. तर आपण त्याच्याबरोबर त्यांना फायब्रस फळं देणं
हे करू शकतो, की ॲपल, पेअर अशी जी फळं आहेत, ॲसिडिक पदार्थ कमी देणं, गोळ्या चॉकलेट अति खात होतंय का? अतिरेक होतोय का? पिझ्झा, पास्ता हे अतिरेक होतोय का? हे बघणं, हे एक डायट हा फॅक्टर झाला. त्याच्यानंतर मेंटेनन्स हा जो फॅक्टर आहे, तो त्यांची अ, एक हॅबिट क्रिएशन आपण जसं मी वारंवार म्हणते लहान मुलांच्या बाबतीत, तसं नाईट ब्रशिंग हे केलंच गेलं पाहिजे. म्हणजे इतकी सवय लागली पाहिजे, की त्या मुलांना गिल्ट वाटलं पाहिजे, की "अरे, हं, आज मी ब्रश नाही केलं." सो हं, मग ती लाँग टर्म त्यांची सवय टिकून राहू शकते. हं. तर ह्या गोष्टी करू शकतो. जर हॅबिट्स असतील, थंब सकिंग आणि हे, तर पुष्कळदा ती मुलं रडतात म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, की "जाऊ दे, घाल तोंडात अंगठा, काही फरक पडत नाही." पण त्याच्याने तुझ्या त्या मुलाच्या टाळं जे असतं पॅलेट, त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्याचे पुढचे दात जे आहेत समोरचे, ते फ्लेअर होण्याची शक्यता असते. बरं. तर हे सगळं आपण असं गोष्टी होत नाहीयेत ना, ह्या टाळल्या पाहिजेत आणि ट्वाइस ब्रशिंग इज इनफ. दर 3 महिन्यांनी ब्रश बदलला पाहिजे त्यांचा. कारण ब्रिसल्स वाकडे-तिकडे होतात, खराब होतात. तो ब्रशच स्वच्छ आहे की नाही हे बघितलं पाहिजे. त्यांच्या आवडीच्या टूथपेस्ट इतक्या त्यांना आजकाल कलरफुल आणि हे सगळं असतं. सो त्यांना चॉईस द्या तुम्ही. पण म्हणजे हे बघून द्या, की फ्लुराईड नाहीये ना. जर मूल गिळत असेल 5 वर्षाच्या आत आणि त्याला कुठलं फ्लेवर आहे, स्ट्रॉबेरी आवडतंय का, हे आवडतंय का, त्याच्या आवडीचं जर आपण केलं, तर ते लगेच मूल आत्मसात करतं आणि मुलांचे रोल मॉडेल आपण असतो. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर जर ब्रशिंग केलं, तर त्यांना कळतं, की अरे बापरे! हे काहीतरी करणं रोजचं गरजेचं आहे. बाबा करतो, आई करते, तर हे हं. आपल्याला करायला पाहिजे. हा जसा लहान मुलांचा भाग झाला, तसा तरुणांच्या आणि 20s-30s मधली एक चर्चा असते ती म्हणजे अक्कलदाढ. हं. ती काढायची का नाही? ती सरळ असली तरी काढायची का? स्वतःहून जाऊन तपासायची का? का दुखेपर्यंत थांबायची? काय असतं? अक्कलदाढ म्हणजे थर्ड मोलर. म्हणजे आता आपल्याला 3 एका म्हणजे जॉमध्ये एका बाजूला 3-3 मोलर असतात. म्हणजे 3 इकडे, 3 इकडे म्हणजे 3 चोक 12 टोटल असे असतात. पण जॉ साइज हे मोलरचं काम जे आहे ते चावण्यासाठी आहे. तुम्ही बघायला गेलं तर हर्बीवोरस यांना जास्त सेट ऑफ मोलर्स असतात. तर त्यामुळे अक्कलदाढ हा थोडासा जसा अपेंडिक्ससारखा व्हायला लागलेला भाग आहे. पण त्याची टूथबड तर तयार झालेली असते. त्यामुळे ती यायला बघते. तेवढी जर जॉ साइजमध्ये ॲडिक्वेट स्पेस असेल, तर ती व्यवस्थित येते पण म्हणजे कळतच नाही लोकांना. नॉर्मली त्याचं वय 17 टू 25 आहे. त्या वयोगटात त्या येतात, आल्या तर नॉर्मली होतात. थोडासा त्रास होतो कारण दात रूट फॉर्मेशन वरती होतं तसं दात बोन फोडून बाहेर-बाहेर यायला इरप्शन आम्ही म्हणतो. तसं ते येतं. पण काही लोकांना त्रास होतो कारण की त्याची पोझिशन कशी आहे. हं. जर तो वाकडा असेल, आडवा असेल काहीतरी आम्ही त्याला इम्पॅक्टेड म्हणतो, हाडात अडकलेला असेल, तर तो नक्कीच तुमचा कान दुखायला लागला, काहीतरी झालं, तर मग तुम्हाला कळतं की अरे माझा अननेसेसरी कान का दुखतोय? मला काही इन्फेक्शन नाहीये, काही नाहीये. मग कधी-कधी शेवटचा दात उगीचच दुखायला लागतो. तर तो पुश करतोय हे. हं. तर मग तो वारंवार पुश करत असेल आणि तुम्हाला पेन होत असेल, तर मग तुमचा जो त्याच्या आधीचा दात आहे, जो हं. फंक्शनल आहे तोंडात असलेला, त्याला तो त्रास देणार आहे. तो त्याला इरोड करणार आहे. त्याचं रूट त्याच्यामुळे खराब होणार आहे. तर मग अशा केसमध्ये ती त्रास देणारी दात तोंडात ठेवून आपल्याला तसा त्याचा काही उपयोगच नाही. तर मग ते सर्जिकली काढावे लागतात. हं. आणि छोटी लोकल अॅनेस्थेशियाखाली होणारी सर्जरी असते. ओरल सर्जन येऊन ती व्यवस्थित सर्जरी करतात. पण हे समजा मला काही त्रास होत नसेल तर तपासायची गरज नाही. आय डोंट थिंक पुष्कळ म्हणजे मी असं पण बघितलेलं आहे, की प्रॅक्टिसमध्ये की 63-64 तेव्हा त्यांना त्रास झालेला आहे ॲट द एज ऑफ दॅट आणि मग तेव्हा आम्ही त्यांचं डिसइन्फेक्शन सर्जरी करवून घेतलेली आहे. सो तोपर्यंत पेशंटला कळलेलं पण नव्हतं, की माझा कुठेतरी हाडात अडकलेला दात आहे. बापरे! बरं. याच्याशिवाय एक कॉमन चर्चा जी होती दातांच्या संदर्भात, की स्मेलिंग, फाऊल स्मेल येतो. तर ह्या संदर्भात दाताची काळजी कशी घ्यायची? बऱ्याचदा एकतर तुमचं पेरिडोन्शियम म्हणजे हिरड्या जर खराब झाल्या असतील, प्लाक फॉर्मेशन होत असेल आणि मग तिथे बॅक्टेरियाची काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू असेल, तर मग अशा वेळेला नक्कीच तोंडाला वास यायला लागतो. तर त्यामुळे तुम्ही क्लीनिंग पॉलिशिंग करून घेणं आणि तुमचं हायजीन मेंटेन आहे का बघणं हे गरजेचं आहे.
पण कधी-कधी ड्राय माउथमुळे सुद्धा तोंडाला वास जास्ती येतो. तर बऱ्याचदा आपण पाणी जास्त पीत नाही, हे होतं किंवा ड्राय माउथ कशामुळे होत आहे, हेही बघणं गरजेचं असतं. कारण शेवटी कसं आहे ना, की जीभ, दात, ओरल कॅव्हिटी ॲज सच इज म्हणजे शरीराचा एक तो एक लाइक मिरर म्हणू शकतो आपण. सो टंग एस्पेशली असं म्हणतात, की जीभ ही एक इट्स अ मिरर ऑफ टंग. तुमच्या पोटात काही गडबड झाली, की त्याच्यावर थर येतो, हे येतो. असं सगळं गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. इन्फेक्शनमुळे सुद्धा तुमच्या जिभेवरती काही थर आलेले असतील, तरीसुद्धा तोंडाला वास येऊ शकतो. दात खराब असेल हं. एखादा, तरीसुद्धा तोंडाला वास येऊ शकतो. अशी मल्टिपल त्याची कारणं असू शकतात. मगाशी एक प्रश्न आपला अर्धवट राहिला, तो म्हणजे दात घासावेत कसे? वेगवेगळे टेक्निक्स असतात जे तुम्हाला डेंटिस्ट सांगू शकतात. तर अ, आपल्याला मोस्ट ऑफ द पीपल आर राइट हँडेड. जवळ-जवळ 80% जनता ही राइट हँडेड असेल. तर त्या आणि आपण दात आडवे घासतो. हं. तर दात आडवे घासल्याने दाताचं कसं स्ट्रक्चर आहे, की हिरडीच्या जवळ दाताचं इनॅमल वीक असतं. अच्छा. हां. तर दात आडवे घासल्याने बऱ्याचदा एक्सेसिव्ह प्रेशर हे हिरडीच्या तिथे प्लेस होतं आणि तिथलं इनॅमल वीकन होतं. हं. तर त्यामुळे आडवे न घासता व्हर्टिकल ब्रशिंग करायला पाहिजे. मागच्या दातांच्याकडे आपला ब्रश पोहचत नाहीये, तर आपण ब्रश घालून मग तोंड बंद करून सर्क्युलर मोशननी ब्रशिंग करायला पाहिजे. हं. आणखीन एस्पेशली पेरिओडॉन्टल काही प्रॉब्लेम्स असतात, हिरडीचे विकार असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची टेक्निक्स असतात, हं. जी तुम्हाला डेंटिस्ट सांगू शकतो, की तुमचं अतिरिक्त प्लाक जर साठत असेल, तर अशा तऱ्हेने घासा वगैरे. सो ते तुम्हाला गाईड करू शकतात. एकदम टँजंट सवाल आहे. च्युइंगम खूप जणांना खायची सवय असते. त्यानं दातावर काय परिणाम होतो का? च्युइंग गममध्ये जी शुगर आहे, त्याच्याने दातांवर परिणाम होऊ शकतो. पण थोडा वेळ च्युइंग गम खाल्लं तर चांगलं सलायव्हेशन होतं. थोडीशी या मसल्सची एक्सरसाइज पण होते. एस्पेशली जर काही-काही ज्या केसेस असतात, न करता येणं वगैरे असे तोंड कमी उघडणं, अशा ज्या काही असतात, त्याच्यामध्ये पेशंटला च्युइंग गम खायला सांगितलं जातं थोड्या वेळासाठी, हं. की तो मॅस्टिकेशनचा एक्सरसाइज आहे. हं. पण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये शुगर असते. हं. त्यामुळे थोड्या प्रमाणात केली कुठली गोष्ट तरी चांगलीच आहे. पण नॉट लाइक हॅबिट. शेवटचा प्रश्न. या सगळ्या दातांची चर्चा जी आहे ती जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत नाही होत. प्रॅक्टिकली आपण कितीही असं पॉडकास्ट केले तरी. तुम्ही काय 3 ते 4 गोष्टी सांगाल, की ह्या करा. धिस इज द क्रक्स ऑफ द स्टोरी, की ज्यानं तुम्हाला उशिरात उशिरा त्रास होईल. सो एक एक नाईट ब्रशिंग आहे. हं. ते तर तुम्ही केलंच पाहिजे. त्याच्यानंतर गोड खाण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलं पाहिजे. हे तर आता डायटरी सायन्स पण आपल्याला सांगतंय. तुमच्या आहारामध्ये फायब्रस फूडचा वापर जास्ती केला पाहिजे. गोड खाल्लं असेल तर स्वीट मील थोडं आधी घेऊन नंतर काही फळं खाल्ली, तर ते त्याचं नॅचरल फ्लशिंग दातावरचं होऊ शकतं. हे तुम्ही करू शकता. आणि व्हिजिट टू अ डेंटिस्ट ॲट लीस्ट इन अ इयर इज मॅन्डेटरी. मॅम खूप खूप आभार. आम्हाला दाताबद्दल एवढं सगळं समजून घेता आलं. खूप वापरला जाणारा पण खूप दुर्लक्षित भाग असतो. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. सो थिंक बँक आणि न्यू वुमन यांनी सादर केलेली ही सीरीज आहे थिंक लाईफ अवेअरनेसबद्दल हेल्थच्या. न्यू वुमन नक्की काय काम करतं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही त्याला नक्की व्हिजिट करा.